सब्जेक्ट मॅथ फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या संदर्भात आपण बरंच काही पाहिलेलं आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म असेल a² + bx + c = 0. आता आपण या ठिकाणी पाहिलं होतं की रूट्स काढले होते आपण, म्हणजे मधल्या पद्धती फोड करून फॅक्टरेशन मेथड वापरली होती, नंतर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरली होती, नंतर फॉर्म्युला मेथड वापरली होती आणि आपण या ठिकाणी x अशा दोन किमती फाइंड आउट केल्या होत्या. मग पहिली जी किंमत असेल तिला आपण अल्फा म्हटलेलं होतं आणि दुसरी जी किंमत असेल तिला आपण बीटा म्हटलेलं होतं. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी काय टू ऑब्टेन ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं हॅव्हिंग ए गिवन रूट्स, म्हणजे रूट दिले असतात, म्हणजे अल्फा आणि बीटा ह्या जर दोन किमती दिल्या असेल तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं आपण तो मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला a² - अल्फा + बीटा × x + अल्फा × बीटा = 0 हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी अल्फा आणि बीटा देयर आर टू रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. मग राइट द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ अल्फा = 2 एक एक्झाम्पल पाहू आपण आणि b = 5 असं दिलेलं असेल तर आपल्याला राइट द क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहायचं बघा. गिवन अल्फा = 2 and बीटा = 5 असं दिलेलं असेल आपल्याला, तर अगोदर आपल्याला अल्फा + बीटा = 2 + 5 = 7. बघा अल्फा + बीटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. नंतर अल्फा × बीटा म्हणजे 2 × 5 5 × 2 = 10. म्हणजे अशा प्रकारे अल्फा आणि बीटा या दोन्ही किमती आपल्याला फाइंड आउट झालेल्या आहेत. तर या ठिकाणी तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म लिहायचा आहे. द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज आता काय असेल तर a² - अल्फा + बीटा × x + अल्फा × बीटा = 0 अशा प्रकारे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. आणि यावरून आपण आता बघा a² - अल्फा + बीटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 7 × x + अल्फा × बीटाची व्हॅल्यू आहे 10 = 0. म्हणजे a² - 7x + 10 = 0 अशा पद्धतीने हे आपल्याला टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन द रूट्स अशा पद्धतीने a² - 7x + 10 = 0. आता एक दुसरे एक्झाम्पल बघूया आपण. समजा सेकंड एक्झाम्पल बघितलं. इफ अल्फा = 3 and बीटा = -10 असं दिलेलं असेल तर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं. राइट द क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं असेल तर आपण काय करणार. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन रूट्स दिलेले आहेत. अल्फा = 3 and बीटा = -10. मग गिवन अल्फा = 3 and बीटा = -10 आपल्याला माहिती आहे. प्रथम आपल्याला फर्स्ट टर्म काय करायचं अल्फा + बीटा म्हणजे 3 + -10 that is equal to 3 plus into minus is -10 that is equal to alpha plus beta is equal to -7. ही झाली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू. आता त्याच पद्धतीने अल्फा इंटू बीटा, आता अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा आपल्याला काढायचं आहे. तर 3 × -10 आता 3 × -10 आणि 3 × -10 that is equal to -30. ही झाली अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू. आता ह्या दोन व्हॅल्यू माहित झाल्यानंतर आपल्याला कधी कधी काय करतात आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू देऊन टाकतात आणि फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायला सांगतात. द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज आता आपल्याला माहिती आहे a² - अल्फा + बीटा × x + अल्फा × बीटा = 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म. मग x² मग अल्फा + बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे -7 × x अल्फा × बीटाची व्हॅल्यू आहे -30 = 0. आता आपल्याला a² + bx + c च्या स्वरूपात आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये गणित आणायचं आहे. a² - 7x प्लस इंटू मायनस -30 0 हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला जर दोन रूट्स दिले असतील तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म आपल्याला करता येतो. ओके.
विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा समोरचा भाग बघायचा आहे ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे शाब्दिक उपयोजन. म्हणजे दिलेल्या उदाहरणावरून, शाब्दिक उदाहरणावरून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये, आणि त्या रूट्सच्या किमती या ठिकाणी आपल्याला काढायच्या. तर या ठिकाणी आपण पहिलं प्रॅक्टिस 2.6 मधलं पहिलं गणित बघूया. प्रॉडक्ट ऑफ द प्रगती एज इज 2 years ago, म्हणजे 2 वर्षापूर्वीचे प्रगतीचे वय, अँड हे 3 years hence, म्हणजे 3 वर्षानंतरचे वय, यांचा गुणाकार 84 आहे. यांचा गुणाकार किती आहे? 84. बघा परत एकदा, प्रॉडक्ट म्हणजे काय? गुणाकार. ऑफ प्रगती एज इज 2 years ago, म्हणजे 2 वर्षापूर्वीचे प्रगतीचे वय, आणि 3 years hence, म्हणजे 3 वर्षानंतरचे वय, यांचा गुणाकार 84. तर आपल्याला सुरुवात कशी करायची? बघा, शाब्दिक उदाहरण. सपोज प्रगती प्रेझेंट एज, म्हणजे आजचे वय आपल्याला घ्यायचे. प्रेझेंट एज इज एक व्हेरिएबल घ्यायचा x years. काय घ्यायचं आपल्याला? x years. म्हणजे सपोज प्रगती प्रेझेंट एज इज x years, म्हणजे आजचे तिचे वय किती आहे? x वर्ष आहे. मग प्रगती एज इज 2 years ago, म्हणून हेन्स प्रगती एज 2 years ago. 2 years ago is x plus 2 years. x minus 2 years, म्हणजे 2 वर्षापूर्वीचे वय, x minus 2 years. मग and प्रगती एज 3 years आफ्टर, किंवा हेन्स आफ्टर म्हणलं तरी चालते, इज x plus 3 years. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा कंडिशन दिलेली आहे. मग याचं मॅथमॅटिकल स्वरूप कसं करायचं, याचं न्यूमेरिकल स्वरूप कसं आणायचं? तर याला आपल्या गणितीय स्वरूपामध्ये लिहायचं असेल की याची कंडिशन काय म्हणते? प्रॉडक्ट दिलेलं आहे. या दोघांचा काय दिलेला आहे? प्रॉडक्ट दिलेला आहे. अप्लाय गिवन कंडिशन. आता अप्लाय गिवन कंडिशन काय असेल? तर x minus 2 मल्टिप्लाय बाय x plus 3 इज इक्वल टू 84. आता या दोन कंसाचा आपल्याला गुणाकार करायचा. बघा, आपण पहिले अगोदर x ने या पूर्ण ब्रॅकेटला गुणलं, h into x plus 3. आता या ठिकाणी साइन आहे -2 into x plus 3 इज इक्वल टू 84. आता x ने x ला मल्टिप्लाय केलं, x स्क्वेअर प्लस 3x मायनस 2 ने केलं तर -2x मायनस प्लस इंटू -6 इज इक्वल टू 84. आता या ठिकाणी x स्क्वेअर किंवा 84 आपण ट्रान्सफर केले, -84 झाले इज इक्वल टू 0. आता x स्क्वेअर 3x मधून 2x गेले 1x, आणि -6 आणि 84 -90 इज इक्वल टू 0. आता मधल्या पदाची टर्म आपण फॅक्टरेशन मेथड करू शकतो का? तर आपण या ठिकाणी कसं पाडणार हे आपल्याला पाहायचं. 90 म्हणजे x स्क्वेअर फॅक्टर करू आपले 10x minus 9x minus 90 is equal to 0. There are two groups. दोन ग्रुप काढले आपण या ठिकाणी. पहिल्या ग्रुपमधून x कॉमन काढला तर x plus 10 आणि -9 कॉमन काढला. या ठिकाणी तो x मायनस काढल्यामुळे मायनस तर काय झालं प्लस, कारण साइन चेंज होते, आणि 9×10 अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही ब्रॅकेट कसे येतात? सेम येतात. अन्यथा हे दोन ब्रॅकेट सेम नाही आले तर असं समजायचं की आपलं फॅक्टरेशन मेथडनं गणित चुकलेलं आहे. आता या ठिकाणी x plus 10 अनदर ब्रॅकेट x minus 9 इज इक्वल टू 0. आता x plus 10 इज इक्वल टू 0 और x minus 9 इज इक्वल टू 0. दैट इज x इज इक्वल टू -10 और x इज इक्वल टू +9. आता तुम्हाला माहिती आहे की एज हे निगेटिव्ह नसते. मग लिहायचं एज इज नॉन निगेटिव्ह. आता नॉन निगेटिव्ह असल्यामुळे x इज इक्वल टू काय घेणार मी? 9. म्हणून प्रगती प्रेझेंट एज इज 9 years. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सोडवता येते अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो. आता समोरचं एक एक्झाम्पल बघू. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. आता नंबर्स कसे असेल तर पहा, लेट्स आता फाइंड द नंबर्स. याच्यात द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 2 consecutive natural. लेट्स 2x and
2x plus 2 is are two consecutive नॅचरल नंबर्स. हे दोन नैसर्गिक संख्या आहेत, नॅचरल नंबर्स. आणि सम म्हणजे काय, द सम ऑफ स्क्वेअर म्हणजे त्यांची बेरीज. म्हणजे अप्लाय कंडिशन्स. आता कंडिशन काय दिली, सम म्हणजे काय, त्यांची बेरीज. सम ऑफ द स्क्वेअर म्हणजे त्यांच्या वर्गांची बेरीज. मग दोन नंबर कोणते, 2x आणि 2x plus 2 आपण घेतलेले, तर त्या दोघांच्या वर्गांची बेरीज दिली 2x स्क्वेअर प्लस 2x plus 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 244. अशा पद्धतीने हे आपलं इक्वेशन तयार झालेले. यामध्ये आता 2 चा स्क्वेअर किती, 4x स्क्वेअर. आता a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2x चा स्क्वेअर इज 4x स्क्वेअर प्लस b दोन्ही 4, 4 दोन्ही 8x प्लस 2 चा स्क्वेअर इज 4 इज इक्वल टू 244. आता आपण या ठिकाणी बघू 4 आणि 4 8, 8x स्क्वेअर, कारण बोथ आर स्क्वेअरिंग म्हणजे त्याचे ॲडिशन होईल, सेम टर्म्स येतात. आणि प्लस 8x प्लस 4 मायनस 244 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये येत आहे आपल्याकडे 8x स्क्वेअर प्लस 8x 4 मायनस केले तर मायनस 240 इज इक्वल टू 0. डिवायडेड बाय 8. आपण 8 ने डिवाइड केलं तर काय येईल, x स्क्वेअर प्लस x 8 3 24 30 येतील इज इक्वल टू 0. आणि 3 8 240. आता या ठिकाणी आपल्याला याची फोड करायची, तर x स्क्वेअर प्लस 6x मायनस 5x मायनस 30 इज इक्वल टू 0. कारण आपण पाहिलेलं आहे फॅक्टरेशन मेथडमध्ये 6 मधून 5 गेला 1x, मधल्या पदाची फोड केली 6 पंच मायनस 30. आता गट पडले, आपण x कॉमन काढला तर x प्लस 6 मायनस 5 कॉमन काढला तर x प्लस 6 इज इक्वल टू 0. इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस 6 अनदर ब्रॅकेट x मायनस 5 इज इक्वल टू 0. that is x is equal to minus 6 sorry x plus 6 is equal to 0 or x minus 5 is equal to 0. that is x is equal to minus 6 or x is equal to plus 5. आता x is equal to plus 5. आता या ठिकाणी माहिती आहे आपल्याला की नंबर जो असतो नॅचरल नंबर इज नॉन निगेटिव्ह. म्हणजे हा निगेटिव्ह नंबर नसतो. म्हणजे x इज इक्वल टू काय घेणार आपल्याला, x इज नॉट इक्वल टू मायनस 6 दॅट इज x इज इक्वल टू 5. फाइंड द नंबर्स म्हणजे द नंबर्स आर आता पहिलं काय आपल्याला 2x म्हणजे 2 into 5 दॅट इज इक्वल टू 10 अँड सेकंड 2x plus 2. आता या ठिकाणी 2 into x ची किंमत किती आहे 5 plus 2 10 plus 2 दॅट इज 12. म्हणजे पहिला 10 आहे आणि दुसरा काय आहे 12 आहे. अशा पद्धतीने आपल्याला फाइंड द नंबर्स आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करते, कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आपल्याला फाइंड आउट करते. आणि अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. हे उदाहरण पूर्णतः तुम्हाला सोडून देणार आहे. त्याचा निश्चितच काही अडचण असेल तर मला विचारा.